नमस्कार मंडळी, मस्त शंकरपाळे बनवले, चकल्यासाठी बनवले, तयार केले. ओवा, बेसन पीठ, थोडंसं मीठ, तिखट, हळद. चकल्या बनवल्या. थोडंसं तेल गरम झाले का मग टाकून बघायचं. शेव पण बनवली मस्त. त्याचीच चैत्र गौरीसाठी तयारी करायची होती मला. अशा गोल गोल चकल्या बनवले मस्त. त्यानंतर मस्त मग फराळाचं करंजा ते थोडं सगळं बनवून घेतले मी. अशा प्रकारे बघा, लालसर तळू द्यायचं, छान चवीला एकदम छान लागतात. खूप घट्ट हाताला आग होऊ लागली माझ्या, तर इतकं त्रास होते की नाही चकल्या बनवायचं. खायला तर एकदम छान लागते चवीला. कष्ट करा मगच खायला भेटते चटापटा चटापटा. बघा किती घट्ट आहे पीठ. त्यानंतर मस्त मग मी गमपट्टी आणली होती. ज्याला कोणाला टाचमधली घाण काढायची असली, चिटकवायचं मस्त. ऑनलाईन आहे मिशोवर. ज्यांना कोणाला लिंक पाहिजे असली तर मी लिंक टाकू शकते. पायाला चिटकवायचं, संध्याकाळपर्यंत ठेवायचं, सकाळी काढायचं. टाचातलं पूर्ण घाण निघून जाते, वजन पण कमी होते त्याच्याने. मी तर लावून पाहिले, इतकं घाण निघाले की नाही माझ्या टाचातून. खूप छान आहे प्रोडक्ट. आरी वर्कला ब्लाऊज घेतलेला आहे. आरी वर्क पण मी करते. ज्यांना कोणाला करायचं असलं तर कमेंटमध्ये हेच टाईप करा. ब्लाऊजला वर्क बघा अशा प्रकारे सुरू केलेलं आहे मी. हे मिशोचंच आहे प्रोडक्ट. छान पायाला चिटकवायचं, पट्टी ते काढायची मस्त व्यवस्थित. त्याच्यामध्ये सगळं आहे, आयुर्वेदिक आहे सगळं सामान. त्याच्यामध्ये 7 पॉकेट आलेले आहेत. असं चिटकवायचं पायाला अशा प्रकारे व्यवस्थित काढायचं छान. त्यानंतर बघायचं काय काय आहे काय काय नाही. त्याच्यामध्ये हे बघा एवढं आलं तर माझ्याकडं. पट्टी चिटकवायची अशी आधी ही, त्याच्यावरती नंतर दुसरी चिटकवायची. पूर्ण असं पायाला पॅक करून घ्यायचं मध्यभागी. बघा आधी पाय तर सगळा स्वच्छ होता, नंतर बघा तुम्ही बघू शकता तुमच्यासमोरच आहे. असं पक्का चिटकवायचं छान व्यवस्थित. माझ्या सासूबाईनं मला चिटकून दिल्या. मी तर इतके घाबरली होते की नाही काय होते की त्याच्यानं म्हणून, पण काय नाही झालं. ज्याला जाडपणा ते आहे ना, त्याचं वजन मोकळं होते, पोट कमी होते, व्यवस्थित होते, पोट साफ होते याच्यानं. हे बघू शकता मी दोन्ही पण पायाला लावलेले आहे. बघू शकता आता पायाची किती घाण निघते, काळझर. हे बघा, त्रास ते काहीच होत नाही, दुखत पण काहीच नाही. बघू शकता, हे बघा समोरच आहे तुमच्यासाठी. आजच्यासाठी एवढंच. बाय बाय.